श्री स्वामी समर्थ. स्वामी शिवा मार्ग या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. गणेश चतुर्थी जवळ आलेली आहे. गणपती बाप्पाचे आगमन आपल्या प्रत्येकाच्याच घरी होणार आहे. गणपती बाप्पा हे 10 दिवसासाठी 11 दिवसासाठी आपल्या घरामध्ये विराजमान होणार आहेत. त्यांची सेवा पूजा कशी करावी, गणपती बाप्पाची स्थापना आपल्या घरामध्ये विधिवत आणि सोप्या पद्धतीत मंत्र स्तोत्रासहित कशी करावी ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा नक्कीच शेवटपर्यंत बघा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्व. गणपती बाप्पाच्या पूजेला आपण सुरुवात करायची आहे. कशा प्रकारे करायची आपण बघूया विधेयत. आता इथे मी जे अगोदर साहित्य मांडून ठेवलेलं आहे, कारण कसं की आपला व्हिडिओ हा मोठा होणार नाही आणि पूजा ही आपल्याला व्यवस्थित आपल्याला करता येईल, यामुळे मी सर्व काही ते कलश स्थापना पण करून ठेवलेली आहे. आणि संपूर्ण जे आपण जी पत्री गणपती बाप्पाला अर्पण करत असतो, आंब्याचं आणि आघाड्याची पाने, दुर्वा, हे सर्व काही एकत्र इथे हे तयार करून ठेवलेलं आहे. आणि गणपतीची पूजा स्थापना कशी करायची, गणपतीच्या पूजेत काय काय असायला पाहिजे, तर आता हे गणपती बाप्पाच्या पूजेमध्ये आपल्याला लाल फुल हे आवश्यकच आहे आणि दुर्वाची जुडी ही पण आपल्याला आवश्यक आहे. त्यासोबत रुईचं वस्त्र, हार, माळ, अष्टगंध, हळदी कुंकू, अक्षदा, गुलाल आणि विड्याची पाने, पाणी, प्रसाद, फळे आणि गणपती बाप्पाची मूर्ती, हे सर्व आपल्याला पूजेमध्ये साहित्य घ्यायचं आहे आणि पूजेला आपण सुरुवात करूया. गणपती अथर्व शीर्ष पठण करत गणपती बाप्पाला अभिषेक घालायचा, नाहीतर ओम गण गणपती नमः हा मंत्र म्हणत अभिषेक घालायचा. पूजेच्या पहिल्या प्रथम आपण आपल्या कपाळाला ओम भद्रम करणे बी सुन्याम देव हा भद्रपक्षमाक्षे भरे तत्रा श्रेयांगे तत्वासम तनवीयसम देवहितम येदाम. ओम स्वस्तीन इंद्र वर्धश्वा स्वस्तीन पुष्या ईश्वर स्वस्तीन तारुक्षा अष्टनेमी स्वस्तीन बृहस्पती धातू, असे म्हणत आपण आपल्या कपाळाला जो कोणी पूजेला बसणार आहे त्यांनी हळदी कुंकू लावून घ्यायचं. नंतर आता ह्या विड्याच्या पानावर याची 2 पाने दिसत आहेत, हा विडा आहे, ही दक्षिणा आहे. आपण जे काही विडा अर्पण करणार आहोत तो विडा आहे. पण हा गणपती बाप्पाची स्थापना, जरी आपण इथे गणपतीची मूर्ती ठेवणार असतो तरी अगोदर आपल्याला ह्या सुपारीची पूजा करून घ्यायची असते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा, असं म्हणत ह्या गणपती बाप्पाची पूजा करायची आणि त्यांना एखादं लाल फूल आपल्याला काय करायचं असतं, अर्पण करायचं असतं. आता ही गणपती बाप्पाची पूजा झाली आपल्याला सुपारीची. आता त्यानंतर आपण जो कलश पाण्याने भरून घेतलेला आहे, जो की आपण कलश भरलेला आहे पाण्याने, आणि त्या कलशामध्ये आपल्याला हळदी कुंकू, अक्षदा, अष्टगंध हे सर्व टाकून त्याच्यावर हात ठेवून आपल्याला म्हणायचं असतं की 7 नद्यांचं स्मरण करायचं असतं. गंगा, जमुना, सरस्वती, नर्मदा, कावेरी, सिंधुदुर्गा, असं म्हणून ह्या 7 नद्या आपण काय केलं, स्मरण केलं. आणि नंतर ह्या कलशातलं पाणी आपण काय करायचं, पूजेला वापरायचं. आता पूजा करताना पहिल्या प्रथम आपण आता गणपती बाप्पाची पूजा केली आणि त्यानंतर मी इथे अगोदरच कलश स्थापना करून घेतलेली आहे की हा व्हिडिओ हा मोठा होऊ नये म्हणून अगोदरच कलशाची पूजा आणि हे करून घेतलेलं आहे, ठेवलेलं. आणि तरी आपण कलशाची पूजा करून घ्यायची. त्यांना एखादा आपल्याला हार, हा वस्त्र एखादा अर्पण करायचं, हार. आणि त्यानंतर आपली जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्यांचा अभिषेक झाल्याच्या नंतर गणपती अथर्व शीर्ष पठणानं नंतर ही मूर्ती आपण जे इथे स्वास्तिक काढलेलं आहे त्याच्या मध्यभागी काय करायची आहे, आपल्याला बरोबर ती काय करायची आहे, मूर्ती ठेवायची आहे. आता ही गणपती बाप्पाची मूर्ती इथे ठेवली. गणपती बाप्पाची मूर्ती ठेवल्याच्या नंतर पहिल्या प्रथम आपण वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवा असं गणपती बाप्पाला हात जोडून प्रार्थना करायची. आणि नंतर त्यांना आपल्याला, आता ही तर मी छोटी मूर्ती ठेवलेली आहे, आपण त्या दिवशी जी आणणार आहोत मूर्ती मोठी, ती अशीच या जागेवर ठेवायची. मग त्यांना आपण अष्टगंध लावला आणि त्यानंतर आपण त्यांना अक्षदा अर्पण केल्या. ओम गणपती देवताय नमः अलंकार ते काय आहेत, अक्षदा समर्पयामी. कसं असतं, सर्व गणपतीचे अलंकार आपल्याच्यानं होतात का म्हणून अक्षदा अर्पण करायचे आणि त्यांना अलंकारे अर्पण करायचे. आणि त्यानंतर त्यांना हळदी आणि कुंकू अर्पण करायचे. हे गणपती देवता रिद्धी सिद्धी सहित हरिद्रम कुंकुम सौभाग्य द्रव्यानी समर्प्यानी, असं म्हणत गणपती देवांना काय करायचं, आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं. आता हळदी कुंकू अर्पण झालं, सर्व झालं आणि त्यानंतर गणपती बाप्पाला आपण एखादं
आपल्याकडे जे रुईचं आपण वस्त्र करतो ते रुईचं वस्त्र गणपती बाप्पाला आपल्याला अर्पण करायचं असतं. आता हे रुईचं वस्त्र आपण अर्पण केलं गणपती बाप्पाला, आणि त्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याला दुर्वा अशी त्यांच्या चरणावर दुर्वा अर्पण करायची असते, जी की 21 दुर्वांची जुडी अशी गणपती बाप्पाच्या चरणावर आपल्याला अर्पण करायची. आणि त्यानंतर गणपती बाप्पाला जे फूल आपल्याला गणपती बाप्पाय नमः असं म्हणत पुष्पण समर्पयामी म्हणत लाल फूल जे की गणपती बाप्पाला आवडणारं जास्वंताचं लाल फूल गणपती बाप्पाला अर्पण करायचं. आणि डोक्यावर कधीही फूल अर्पण करायचं नसतं, चरणावर आपल्याला अर्पण करायचं असतं. आणि अशा प्रकारे गणपती बाप्पाची पूजा करून एखादा हार वगैरे गणपती बाप्पाला आपल्याला घालायचा असतो. आता हे गणपती बाप्पा आपण जे मोठ्या गणपती बाप्पासाठी हार अर्पण करणार आहोत, त्याचप्रमाणे आपण इथे या गणपती बाप्पाला हा हार अर्पण करूया. आणि नंतर गणपती बाप्पाची आपल्याला काय करायचे आहे, त्यांना हे सर्व पूजा झाली आणि सर्व पूजा झाल्याच्या नंतर त्यांना आपल्याला जो गुलाल असतो गणपती बाप्पाला, तो गुलाल आपल्याला म्हणून गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत त्यांच्यावर गुलाल आपल्याला टाकायचा असतो. आता हा गुलाल आपण त्यांच्यावर टाकला. आता त्यानंतर कोणती प्रक्रिया करायची, आता हे सर्व झाल्याच्या नंतर आपल्याला गणपती नमः असं म्हणत आपण पूजा करायची असते, जर आपल्याला कुठला मंत्र नाही आला तर. आता ह्या सर्व पत्री मी इथे एकत्रच ठेवलेले आहेत, जे की आपल्याला आगाडा आणि आंब्याची ढाळी वगैरे गणपती बाप्पाला अर्पण करायची. आता गणपती बाप्पाच्या डायरेक्ट डोक्यावर अर्पण केल्याच्या नंतर ती पूजा आपली व्यवस्थित अशी दिसणारही नाही. आणि गणपती बाप्पाला पण कसं असतं की पूजा करताना सुद्धा एक डोक्यावर वझ असं देवाच्या आपल्याला जास्त असं ठेवायचं नसतं, त्यांना लागूनच अशी ही जुडी इथे पाठीमागे ठेवून द्यायची. आणि नंतर कलस्थापना तर झालेलीच आहे. त्यानंतर आपण जे गणपती बाप्पांसाठी जे फळ आणलेले आहेत, आता अगोदर त्यांना काय करायचं आहे, आपल्याला धूप आणि दीप द्यायचा आहे. आता गणपती बाप्पाला अगोदर आपल्याला धूप आणि दीप देऊन द्यायचं. ओम गणपती बाप्पे नमः धूपम आग्रयामी दीपम दर्शयामी असं म्हणत गणपती बाप्पाला आपल्याला काय करायचं असतं, धूप आणि दीप हा ओवाळून घ्यायचा असतो. आणि धूप दीप ओवाळलं झाल्याच्या नंतर आता धूप दीप ओवाळलं झाला गणपती बाप्पाला, आणि त्यानंतर बघा आपला जो प्रसाद आपण आणि जे फळ आहेत त्या सर्व फळांना हळदी कुंकू लावायचं. आता फळ तुम्ही केळं ठेवा, आणखी तुमच्याकडे जेवढे अवेलेबल असतील तेवढे फळ आपण ठेवायचे. असं त्यांना हळदी कुंकू अर्पण करून म्हणजे त्यांना ते फळ काय झालं, अर्पण झालं आपल्याकडून असं म्हणून त्यांना ते फळ अर्पण करायचे. जी काकडी असते त्या काकडी पण खूप महत्वाची आहे पूजेमध्ये गणपती बाप्पाच्या, आणि तिला पण आपल्याला अर्पण करायचं. आणि त्यानंतर जो प्रसाद, आता आपण जो मोदक करणार आहोत त्या दिवशी कोणाकडे पहार असतो, तो पहार जो की लाडू, पापड्या, करंजा, अनारसे, मोदक हे सर्व पूर्णाचा नैवेद्य सर्व अर्पण करणार आहोत. आणि हे जे आता प्रसाद आहे त्यांना ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्, ओम प्राणाय स्वा आपनाय स्वा व्यानाय स्वा उदानाय स्वा समानाय स्वा असं म्हणत गणपती बाप्पाला तो नैवेद्य आपण सर्व अर्पण इथं केलेला आहे. आणि अशा प्रकारे गणपती बाप्पाची पूजा केली. आणि पूजा झाल्याच्या नंतर गणपती बाप्पांची काय करून घ्यायची आहे, इथे आरती करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाची आरती आपण म्हटली की मग आपली काय होती, संपूर्ण पूजा ही पूर्णतः पूजा आपली संपूर्ण होत असते. म्हणजे पूजेत आपल्या ज्या चुका होत असतात त्या चुकांची माफी आपल्याला या आरतीद्वारे मिळत असते. म्हणून इथे आपण गणपती बाप्पाची आरती आणि कर्पूर आरती आपल्याला इथे करून घ्यायची असते. आणि त्यानंतर आपल्या घरातल्या सर्वांनी तो प्रसाद आपण घ्यायचा. आणि जे आपल्या जी पूजेत चूक झाली असेल तर गणपती बाप्पाला माफी मागायची. आणि अशा प्रकारे आपण जी मूर्ती आणलेली आहे तशी 11 दिवस आपल्या गणपती स्थापना आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा ठेवायचे. मग दररोज गणपती बाप्पाला आपण काय अर्पण करायचं, एक दुर्वाची जुडी आपण गणपती बाप्पाला अर्पण करायची, एक लाल फुल अर्पण करायचं. आणि आपल्याकडून जर दररोज मोदक करणं झाले तर मोदकाचा प्रसाद अर्पण करायचा आणि त्यांची आरती मनोभाविक करायची. एवढं आपण फक्त
एक जरी टाइम रात्री गणपती बाप्पाची आरती केली, सर्वजण घरी असल्यास तरीही चालते. सकाळी फक्त एकदा पूजा करून घ्या सर्व देवी देवतांच्या पूजा सोबत आणि नंतर गणपती बाप्पाची आरती करा. आता सर्व झाला. आरती झाल्याच्या नंतर आपल्याला जी दक्षिणा द्यायची असते, विडा द्यायचा असतो, तो विडा आपण इथे मांडलेला आहे. कारण आता बघा पूजा झाली, आपल्याकडे कोणी आलं, आपण त्यांची पूजा वगैरे करतो, त्यांना दक्षिणा देतो. तर अशा प्रकारे कोणी 5 विडे मांडतो, कोणी एक आपण ठेवू शकतो, असं काही नाही. आता थोडक्यात आपल्याला पूजा आणि महत्वाची करायची म्हणजे तर एकही असा आपल्याला विडा गणपती बाप्पासाठी चालत असतो, थोडीशी दक्षिणा. आता ही दररोज आपल्याला इथे बदलायची नाही, दक्षिणा ठेवायची गरज नाही. इथे एकदाच हा विडा मांडून इथे ठेवायचा. दररोज गणपती बाप्पाची पूजा आणि आरती आणि मोदक करायचे आणि शेवटच्या दिवशी यथाशक्तीप्रमाणे आपण मोदक काही प्रसाद करून गणपती बाप्पाची उत्तर पूजा करून घ्यायची. तर खरंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. झालेली सेवा श्री गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करूया आणि आपला व्हिडिओ इथेच थांबूया. श्री स्वामी